नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आदित्य अनफिल्टरमध्ये. आज ही व्हिडिओ काय मनोरंजनासाठी किंवा व्ह्यूजसाठी नसणार आहे. आजची व्हिडिओ एका घटनेबद्दल आहे ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून घेतलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते कुटुंबासोबत जे घडलं आहे ते ऐकलं असेल, तुम्ही पण ऐकलं असेल न्यूजमध्ये. ते ऐकून माझ्या मनात एक प्रश्न येतं, माझा एक प्रश्न येतो की एका वस्तूसाठी, एका वादासाठी आपण आपल्या आयुष्यापेक्षा त्या गोष्टीला मोठं का समजतो का मित्रांनो? मला समजत नाही का. समजा अज्युम करा, तुम्हाला एक गोष्ट हवी असते, काय बाईक हवी असते, कुठे शूज हवे असतात, कुठे महागडे कपडे हवे असतात. आपले जे काही मित्राकडे आहे ना ते आपल्याला सर्व हवं असतं, की त्याच्याकडे आहे माझ्याकडे नाही आहे, हे सर्व हवं असतं. पण आणि आपण त्या गोष्टीचं मागणी कोणाकडनं करतो? आईबाबांकडनं. आणि त्या गोष्टीला आपल्या आईबाबांनी नाही म्हटलं की आपल्याला राग येतो, हे साहजिक आहे. पण त्या रागात घेतलेला निर्णय तो आपल्या आयुष्याची वाट लावू शकतो. खरंच आहे, तुम्ही बघितलाच असेल ते. माझ्या आजच्या जनरेशनला एवढंच मेसेज आहे बघा, आई बाबा का गोष्टी घेऊन नाही देतात का? त्यांच्याकडे पैसे नसतात, कधी कधी ती गोष्ट तुमच्यासाठी गरजेची नसते. ते आपल्या भविष्याचा विचार करून ते गोष्ट नाही देत, की ह्याच्याने वाया जाईल असा विचार करतात ते. आणि तिथेच मित्रांनो आपल्याला राग येतो, आपण ते समजतच नाही आपल्याला. आणि माझा अजून एक सांगणं आहे गाईज, सर्व रिप्लेस होऊ शकता. तुम्ही कमवलात तर मोबाईल घेऊ शकता, सर्व घेऊ शकता, पण एक आयुष्य तुमचं जे गेलं ते तुम्ही कधीच घेऊ नाही शकत, कधीच. ते एका मुलाच्या त्या चुकीमुळे त्याचे आई बाबा वगैरे सर्व हे झाले. म्हणजे आई बाबांचं केवढं जीव आहे त्याच्यावर. खरं बोलतात यार, आई बाबा म्हणजे दुसरे देव असतात, ते तुम्हाला नाही समजणार. खरंच गाईज, जे हट्ट करतात आई बाबा त्यांना नाही समजणार. बघा ना, त्या बाबांनी, त्याच्या पप्पानी त्यांचा जीवाचा पर्वा न करता त्या पोराला खेचायचा प्रयत्न केला, पण ते पाय सरकून काय पडले. लय वाईट वाटतं गाईज, रडायला येतं मला ती स्टोरी ऐकून यार. त्याच्या मम्मीनी पण त्यांच्या पाठीत उडी मारली यार. काय घटना झाली आहे गाईज. म्हणजे एका आयफोनमुळे त्या पोराने जीव द्यायचा विचार केला. काय आहे पाळी त्या आयफोन मध्ये एवढं? काय हाय काय? काय फोटोज येतात, काय एवढं फ्लेक्स कशाला करायचं? जे आहे त्याच्यात खुश राहा ना. फ्लेक्स करून काय भेटणार आहे गाईज यार? मला तेच समजत नाही. माझ्याकडे हे आहे ते, अरे तुझ्याकडे जे तुझ्या आई बाबांनी दिलं त्याच्यात खुश राहा ना भाई. कशाला दुसऱ्यांशी कम्पेअर करत असतो आयुष्य? हे सोशल मीडियाने पूर्ण आयुष्याची वाट लावतो आपले. आपण दुसऱ्यांची लाईफ बघतो, आपण रील्स स्क्रोल करतो, ह्याची लाईफ केवढी चांगली आहे आपण ते विचार करतो. पण कधी हे विचार नाही करत आपल्या लाईफमध्ये जे आहे त्याच्याने खुश राहायला शिकायचं. आता तर त्या जे पोरांनी हट्ट केलं त्याची सजा त्या आई बाबांना भेटली. ज्या पोरांनी हट्ट केलं काय हाय यार, काय जनरेशन झाली. एका साठी त्यांनी जीव दिला, त्याच्यासोबत त्याने आई बाबाला पण घेऊन गेला यार. वॉट, मला राग पण येतो त्या पोरात, पण आई बाबांसाठी वाईट वाटतं मला. काय हाय यार. म्हणजे हा तुला पाहिजे होता, अरे बाई 3 तास आई बाबा समजवतच होते त्याला की नको करू बाला, तुला घेऊन देतो आम्ही. पण तो तो बोलतो नको मला, तो बोलतो नकोय मला आता, सोल्युशन नाही का? अरे सोल्युशन का नाही बाबा तू? खरंच यार, काय पिढी होत चालली एका आयफोन साठी. अरे काय आहे त्या आयफोन मध्ये? आयफोन आणि अँड्रॉइड सेम तर आहे काय. मी बोलतोय, माझ्या मित्रांनी खूप महागडे महागडे फोन घेतलेत. माझा एक्सपिरियन्स सांगतो, मित्रांनी पण मी माझ्या पप्पाला एकच बोललो, पप्पा मला 10,000चा फोन घेऊन द्या, बसायला मला. खरंच यार, काय मोठे फोन घेऊन करणार आहे? म्हणजे फोन लागतो, त्याच्याने व्हिडिओ निघते, कॅमेरा आहे चांगला आहे, व्हॉट्सअप चालतं, बस. अजून काय पाहिजे आयफोन मध्ये? बाई आयफोन आहे माझ्याकडे वगैरे. आजच्या गावात आता एक हर गल्ली नुकड मध्ये एका छपरीकडे पण आयफोन असतो आता. काहीच
तुम्ही मागणी करता आई बाबांकडनं हे पाहिजे ते पाहिजे. अरे विचार करा तुमच्या फायनान्शियल कंडिशनचं पण आहे घरी काय कसं करतात ते. कसं मागू शकता यार गाईस तुम्ही. तुम्हाला 1-1 लाखचा फोन अफोर्ड कसं करू शकता तुम्ही. तुमच्या आई बाबा अफोर्ड नाही करू शकत, तुम्ही स्वतःच्या पैशाने घ्या. आई बाबाने घेऊन नाही घेतलं तर प्रेम नाही करत. अरे असं थोडी आहे, प्रेम नाही करत. प्रेम करत नसते ना तर तुला काहीच घेऊन नाही दिलं असतं आयुष्यात. एवढं लक्षात ठेव. काहीच आजसाठी एवढंच. मी खूप काही बोलतोय मला वाटतंय, मी लयच बोलत जाईल आता. बस आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.